चुनाव शुरू हुआ नहीं कि ईवीएम मशीन की धांधलेबाजी शुरू हो जाती है, जिस पर आरोप प्रत्यारोप शुरू हो जाता है। चुनाव के पहले पैसे बांटने की खबर और चुनाव के दिन ईवीएम की घोटालेबाजी, यह खबर कोई नई नहीं है। तस्वीरें हैं नालासोपारा पूर्व स्थित अचोले रोड की, जहां पर अचोले इलाके के एक पोलिंग स्टेशन के बाहर ही एक गाड़ी के अंदर 2 BU ईवीएम मशीन यानी बैलेट यूनिट ईवीएम मशीन प्राप्त हुई। चुनाव खत्म होने के पहले ही मशीन का बाहर आना, यह एक सनसनीखेज घटना जब उस इलाके के जनप्रतिनिधियों और लोगों को पता चली, तब उन्होंने तुरंत ही गाड़ी में रखी हुई मशीन सहित उक्त अधिकारियों का घेराव किया, जहां पर अधिकारियों का कहना है कि यह एक्स्ट्रा मशीन है जो खराब होने पर चेंज किया जाता है, उसके लिए रखा गया है। लेकिन सवाल यह है कि यदि रिप्लेसमेंट मशीन है भी तो चुनाव खत्म होने से पहले बाहर क्यों निकाली गई, और निकाली भी गई तो उसकी कोई लिखित रूप में एविडेंस क्यों नहीं था। इस बात को लेकर रुपेश यादव ने तुरंत ही पुलिस स्टेशन में संपर्क किया और पुलिस बल मौके पर मौजूद हुई और उक्त मशीन की जांच की गई। तब निवडणूक अधिकारी से तथा पोलिंग एजेंट से इस बात की जानकारी ली जाएगी, ऐसा आश्वासन दिया गया। लेकिन सवाल अटका है तो यह है कि मशीन चुनावी समय से बाहर क्यों, और बाहर भी आई तो उसका लिखित रूप में सबूत क्यों नहीं है, जिसका उत्तर उक्त अधिकारियों के पास से नहीं पाया गया। काय विषय किती वाजल्यापासून इकडे गाडी उभी आहे आणि का उभी आहे काय? ही गाडी आता आलेली आहे। आम्ही रेग्युलर सगळ्या ठिकाणी फिरतोय आणि ह्या खाली मशीन्स दिलेल्या आहेत। जर कुठल्या मशीन प्रॉब्लेम झाल्यात तर त्या ठिकाणी बदलण्यासाठी ते दिलेले आहेत, ताब्यात दिलेले आहेत आमच्या। पण या जागेमध्ये कुठे? या जागेला कशाला? या जागेला म्हणजे आता आम्ही बस मधून आमचा स्टाफ सोबत घेऊन जाण्यासाठी आलेले आहे, तर त्यावेळेला सोबत ती आमच्या सोबत राहायलाच पाहिजे। तुमच्याकडे काही लिखित रूप मध्ये आहे का? लिखित म्हणजे आमच्या सह्या घेतलेल्या आणि आमच्या ताब्यात दिलेले आहेत। आरोनच्या ऑफिसला आहेत। मागून घेतलं का? येतात ते येतात। काय प्राथमिक माहिती द्याल? इकडे गाडीमध्ये मशीन पकडली गेली आहेत, काय माहिती द्याल? आता मी एक गाडीमध्ये इथे 4 मशीन टोटल होती। त्या 4 मशीन मध्ये आता इलेक्शन होण्याच्या अगोदर म्हणजे 5 का 10 मिनिटं अगोदर गाडी आली। त्यांचं असं म्हणणं आहे की हे आम्ही राखीव मशीन असतात, तर राखीव मशीन असतात, परंतु तसं बघायला गेलो तर आपण ती मशीन तिकडे पाहिजे आधी काय आपले महानगरपालिकेत। आणि काय झालं तर त्यांना काहीतरी त्या मशीनचं त्यांनी डिटेल द्यायला पाहिजे होतं, परंतु त्यांच्याकडे डिटेल काय हे नाही। फक्त त्यांनी सांगितलं आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही पाहिजे तर तुम्हाला ते पूर्ण सिरियल नंबर देतो, ते बघा। ते सिरियल नंबर त्यांच्याकडून घेतला। आमच्या पोलीस अधिकारी पण होते तिथे आणि कार्यकर्ते सगळे शांततेने, कारण सध्या भ्रम झालेला आहे सगळं, त्याच्यामुळे त्यांना आम्ही विचारलं की या सिरियल नंबर द्या तुमचं, आणि उद्याला सगळे आपले मतमोजणी असतील त्यांच्याकडे आम्ही हे नंबर देणार आहेत, आणि त्याच्यामध्ये या मशीन आढळल्या तर मग त्याच्यावर आमचा ऑब्जेक्शन। इलेक्शन संपण्याच्या अगोदरच मशीन हलवल्या गेल्या, त्यांच्याकडे लिखित रूप मध्ये काय माहिती आहे का? लिखित रूपीमध्ये नाही मिळत। त्यांचा संबंध का आम्हाला राखीव मशीन ठेवावं लागतात, तर ते आम्ही घेऊन आलेलो आहे, परंतु त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचं लिखित असं नाही मिळत। परंतु आपण एक विश्वास ठेवायला पाहिजे, अधिकारी आहेत ते बोलले माझ्यावर विश्वास ठेवा, त्यामुळे आम्ही विश्वास ठेवलेला आहे। परंतु आम्ही त्यांच्याकडून लेखी याच्या स्वरूपात घेतलेलं आहे त्या मशीनचे डिटेल। याच्यामध्ये सर्व पक्षाचे उमेदवार आणि सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। त्यांच्या याच्यानी म्हणजे आम्ही त्यांच्याकडे पोलीस डिपार्टमेंटने पण सहकार्य केलं, आणि आम्ही पण त्यांना सांगितलं की जिथे काही नसेल तर ओके आहे, पण जर त्या सिरियल याच्यामध्ये आम्हाला जर उद्याला आढळले तर मग आम्हाला तिथे हे करावं लागेल।